त्या नेत्यानं जर बरोबर घेऊन गेला असतं तर त्याचा एक वेगळं इम्पॅक्ट ज्याला म्हणतो तो दिसला असता। आता ढाके आहेत, रावते आहेत, सुभाष देसाई आहेत, अनेक मोठे मान्यवर नेते आहेत, त्यांना घेऊन जाण्यात काही गैर नव्हतं, परंतु आता त्यांच्या मर्जीसमोर कुणाचं काही चालत नाही, हे तेवढं सत्य आहे। सर, पण समता परिषदेच्या बैठकीमध्ये सुद्धा छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली। कार्यकर्ते म्हणतात की आपण वेगळी वाट धरली पाहिजे। छगन भुजबळ म्हणतात की मोदींना याबद्दल सांगितलं पाहिजे, पत्र लिहिलं पाहिजे की ओबीसींवर जर अन्याय झाला तर मग यासाठी जबाबदार कोण आहे, आणि जर तसं काही झालं, ओबीसींच्या वाटाचं आरक्षण मराठ्यांना दिलं तर मग वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी तयारी सुद्धा ते दाखवतात। याकडे कसं पाहतात? बघा, सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावू देणार नाही, असं एकदा शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। वारंवार मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हा जो काही मुद्दा चर्चेला जातोय, त्याच्यामुळं दोन्ही समाजामध्ये थोडासा तेढ निर्माण होण्याची शक्यता जाणवते, आणि हे तेढ निर्माण करणारी काही काही लोक असेल त्यांनाही विनंती, कृपया सरकारशी बोलणी करा, सरकारबरोबर चर्चा करा। सरकारच्या समोर चर्चा केल्यानंतर सगळ्या गोष्टीचा मार्ग निघू शकतो। म्हणून समता परिषद काय म्हणते, जरांगे पाटील काय म्हणतात, किंवा आणखीन कोणी काय म्हणतं, यापेक्षा चर्चा करून समाजामध्ये सगळ्या समाजामध्ये सामंजस्याची भूमिका कशी तयार होईल याकडे मला वाटतं आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे। ही सर्वांचीच जबाबदारी आहे, एका कोणत्या व्यक्तीची नाही आहे। म्हणून अशा गोष्टीला आपण समाजाच्या दृष्टीने किंवा या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने जे चांगले पावलं तर उचलता येतील ते उचलण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत। विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे, योग्य वाटा शिवसेनेला मिळावा, कारण ह्याच्यापूर्वी काँग्रेसला दिलं, नंतर राष्ट्रवादीच्या लोकांना दिलं, तुम्हाला योग्य वाटा मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे? नाही, तर विस्ताराची चर्चा सुरू आहे, तुमच्या माध्यमातून कळते, परंतु विस्तार कधी होईल, कसा होईल, किती जागा मिळतील या संदर्भातला सर्व निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा घेतील। त्यावर तो जो काही निर्णय घेतील ते सर्वांना मान्य असेल।